दिवा म्हणजे पॉझिटिव्हिटी, त्यातून येणारा उजेड म्हणजे पॉझिटिव्हिटी. खरं तर माझ्यासाठी देव ही संकल्पना म्हणजेच पॉझिटिव्हिटी आहे. ज्याकडे बघून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं आणि आयुष्य जगण्यासाठी एक ऊर्जा मिळते. आपलं मन नाराज असतं तेव्हा खूप छान असं फील आपल्याला देवाकडे जाऊन होतं, तो म्हणजे देव. जर का आपल्या एखाद्या थोतांडाने किंवा एखाद्या पूजाविधीने तो खुश होत असेल आणि आपण पूजा केली नाही तेव्हा तो नाराज होत असेल, तर तो देवच नाही अशी माझी संकल्पना आहे. तर दीप अमावस्या होती, त्या दिवशी तुम्हाला मी म्हटलं होतं की थोडी छोटीशी पूजा असणार घरी. तर आम्ही घरातले सगळे दिवे साफ करून त्यांची पूजा केली. त्यानंतर सावीला आणि अरण्यलासुद्धा दिव्याने ओवाळलं. तर त्यानंतर खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह असं वाटत होतं. तर त्यानंतर मी माझं मॅथ्सचं लेक्चर करून घेतलं आणि एक कमेंट अशी आली होती की रिव्हिजन करायचा कंटाळा येतो. रिव्हिजन नेमकी करायची कशी ते लक्षात येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्हिजनबद्दलच बोलणार आहे. रिव्हिजन म्हणजे काय? तर पहा, आपण जे काही वाचतो ते जर का आपल्याला आठवावं अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला रिव्हिजन करावीच लागेल. रिव्हिजनचा कंटाळा येतो म्हणजेच तुमच्याकडे यश अजिबात येणार नाही आणि जर तुम्ही रिव्हिजन करणार नसाल तर तुमची पोस्ट निघेल की नाही याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. इव्हन तुम्हालासुद्धा माहीत असतं की रिव्हिजन केल्याशिवाय आपल्याला परीक्षेत हे आठवणार नाही. एकदा वाचल्याने, दोनदा वाचल्याने कुठलीही गोष्ट आपल्याला कन्फर्म आठवेल की नाही याची गॅरंटी देताच येत नाही. मग नेमक्या रिव्हिजन किती करायच्या, रिव्हिजन कशा करायच्या याचे काही आपले स्वतः गोष्टी ठरवायच्या. आता एक प्रश्नाचं उत्तर पाहूया की नेमक्या रिव्हिजन किती करायच्या. तर जितक्या रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही वाचलेलं परीक्षेमध्ये आठवेल तेवढ्या रिव्हिजन करायच्या. मग त्याचा आकडा 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो किंवा 10 त्याच्यावर सुद्धा असू शकतो. आपली आकलन क्षमता किती आहे, किती वेळा वाचल्यानंतर आपल्याला आठवतं त्यावरती ते डिपेंड करतं. मग आपल्याला आठवतं की नाही हे चेक कसं करायचं, तर पेपर सोडवायचा आणि पेपर सोडवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला वाचलेलं आपल्याला आठवतं की नाही आणि आपल्याला ते मग परत वाचावं लागेल की नाही. आय नो ही खूप कंटाळवाणी प्रोसेस आहे, परंतु याशिवाय दुसरा कुठला मार्ग तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे नाही आहे, जगात कुणाकडेच नाही आहे. सराव ही एकच गोष्ट आहे जी आपल्याला यश देण्यासाठी तिथे मदत करेल. आणि तुम्हाला जर आपल्या अभ्यासातील या मुख्य गोष्टीचाच कंटाळा येत असेल तर मग कठीण आहे. आपल्याला कंटाळा येतो म्हणजे काय? कंटाळा येण्यासारखी ही गोष्ट नक्कीच आहे, परंतु त्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे, कुणाकडेच नाही आहे. तुम्ही कितीही बॅच लावा, तुम्ही कितीही क्लासेस करा, तुम्ही जर त्याचा घरी येऊन सराव करत नसाल तर तुम्हाला त्याचा कुठलाही मोबदला परीक्षेमध्ये मिळणार नाही. त्यामुळे रिव्हिजन करावी लागेल. कंटाळा आला तरीही, कितीही जीवावर आलं तरीही. त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला जो मार्ग सोपा वाटत असेल तो करा. आता पाहूया नेमकी रिव्हिजन करायची कशी. कंटाळवाणं वाटणारं काम आपल्या आवडीचं कसं होईल आणि त्यामधून आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसे मिळतील यासाठी काय करायचं. आता रिव्हिजन करण्याच्या प्रत्येकाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतील. तुम्ही रिव्हिजन करता म्हणजे काय? तुम्ही पुस्तक घेता आणि परत तेच जे वाचलेलं आहे ते वाचता. तुम्ही कुठलेही शॉर्ट पॉईंट काढत नाही. तुम्ही कुठलेही मॅप फिलिंग करत नाही. आता भूगोलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही कुठलेही चार्ट बनवत नाही. तुम्ही कुठल्याही शॉर्ट ट्रिक्स बनवत नाही. तुम्ही कुठलेही ऑडिओ बनवत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं कुठलंही मटेरियल रेडी करत नाही स्वतःसाठी जे तुम्ही रिव्हिजन म्हणून वापरू शकाल. तुमच्यासमोर रिव्हिजन म्हणून एकच गोष्ट असते, ती म्हणजे तुम्ही जे पुस्तक वाचत आहात तेच. आणि म्हणूनच तुम्हाला रिव्हिजन ही कंटाळवाणी वाटते. आता आपल्याजवळ जे पुस्तक आहे तेच जर का परत परत वाचायचं असतं तर आपल्याला ते आवडीचं काम कसं वाटेल. आणि आपला ब्रेन हा असाच डिझाईन केलेला असतो जो कम्फर्ट शोधतो, जो इस्केप शोधतो, अशा मार्गांकडे जाण्याचा प्रयत्न करतो ज्यामधून आपल्याला लगेच इन्स्टंटली आनंद मिळेल. आणि याच आनंदामुळे आपण मग सोशल मीडियाकडे आकृष्ट झालेलो असतो. आपल्याला वाटतं यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून माझा अभ्यास होईल किंवा कुठल्यातरी क्लासेसच्या माध्यमातून माझा अभ्यास होईल. 3 वेळा वॉच टाईम आहे एखाद्या बॅचचा, मग मी 3 वेळा करेल म्हणजे माझा अभ्यास होईल. अजिबात होणार नाही. तुम्हाला फिजिकली त्या गोष्टी कराव्या लागतील, तेव्हाच त्याचा परिणाम होईल आणि तेव्हाच त्याचा तुम्हाला जो भेटायचा तो बेनिफिट ॲट द एक्झामची जी टाईम असेल ना, त्या एक्झाम हॉलमध्ये मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करावे लागतील. तुम्हाला रिव्हिजनच्या वेगवेगळ्या मेथड ज्या स्वतःला सूट होतील त्या शोधाव्या लागतील, त्या ट्राय कराव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल नोट्स काढण्याची ही वेळ आहे का? अजिबात नाही. आपल्याकडे फक्त 70 दिवस आहेत आणि असलेले सब्जेक्ट जर तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर त्याची नोट्स काढण्याची अजिबात वेळ नाही.
पण मी असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकत नाही. तुम्ही जर का दिवसातले 6 ते 8 तास दिले तर तुमच्या शॉर्ट नोट्स काढून होतात. तुम्ही म्हणाल आमचं 3 तासाच्या वर अभ्यासच होत नाही. मग करू नका. अभ्यास जर का 6 ते 8 तासापर्यंत नेता येत नसेल तर यामध्ये टिकणं कठीण आहे. पूर्वपरीक्षा तुम्ही पास कराल, परंतु मेन्सच्या वेळी काय? त्यावेळी रिव्हिजन करावी लागेल. 2 महिन्यांचा वेळ असेल आणि आपल्यासमोर परत हे सगळे सब्जेक्ट आणि इंग्रजी, मराठीसुद्धा असेल. मग त्यावेळी काय? आपल्याला रिव्हिजनच्या मेथड आत्तापासून आपल्याकडे असं मटेरियल रेडी करावं लागेल, ज्या माध्यमातून तुम्हाला शॉर्टमध्ये आपल्या गोष्टी रिवाईज करता येतील आणि ते मटेरियल स्वतःचं असावं, PYQ ओरिएंटेड असावं. कुठलाही फापट पसारा लिहून तेच परत परत वाचण्यामध्ये कुठलीही हुशारकी नाही आहे. मग नेमकं कळेल कसं? आता तुम्ही समजा हे पुस्तक वाचताय. या पुस्तकात 1260 पानं आहेत. त्यातले तुम्हाला 1260 पानं आठवणार आहेत का? अजिबात आठवणार नाहीत. मग काय करायचं? त्यातले असे चार्ट जे तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये दिसतात, ते एखाद्या छोट्याशा डायरीमध्ये लिहा, एखाद्या कोऱ्या पेजेसवरती लिहा आणि ते पेजेस रिवाईज करा. रिव्हिजन म्हणजे तुम्ही पूर्णच्या पूर्ण पुस्तक परत वाचणं नाही, तर जे काही वाचलंय ते स्मार्ट पद्धतीने अशा प्रकारे पुन्हा पुन्हा वाचणे. स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क यातला फरकच लोकांना लक्षात येत नाही. लोकांना असं वाटतं की शॉर्ट ट्रिक्स काढल्या म्हणजे मी स्मार्ट वर्क केलं, पण नाही. तुम्ही जेव्हा वाचलेलं स्मार्ट पद्धतीने रिवाईज करता किंवा स्मार्ट पद्धतीने ते वाचण्यासाठी मार्ग शोधता, ते झाली स्मार्ट मेथड. आणि आपण जो काही करतो ना, तो आपल्या अभ्यासापासून किंवा आपल्या माइंडला रिलॅक्स मोडमध्ये नेण्यासाठीचा एक असा मार्ग असतो ज्यामध्ये आपल्याला प्लेजर मिळतो आणि मग या प्लेजरमध्ये आपला वेळ जो आहे तो आपण टाळत असतो अभ्यास करणं. खरं तर हा अभ्यास टाळण्याचा शॉर्टकट असतो आणि त्यालाच बरेच जण स्मार्ट वर्क म्हणतात. मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, हार्डवर्क करा, हार्डवर्क करा. म्हणजे काही तर खड्डे खोदायचे आहेत का? पुस्तकाचं ओझं घेऊन फिरायचं आहे का? तर नाही. स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क यातला फरक लक्षात घ्या. स्मार्ट वर्क म्हणजे काय? स्मार्ट वर्कच असतं ते, जे आपण करतो ते. फक्त त्याला लेबल वेगळे वेगळे लावत असतो आपण आणि ते न लावता या स्मार्ट वर्कच्या माध्यमातून आपल्याला आपला अभ्यास बळकट करायचा आहे, ना की आपला अभ्यासातून पळण्याचे शॉर्टकटचे मार्ग शोधायचे आहेत. आता तुमचं तुम्ही ठरवा, तुम्हाला रिव्हिजन करायची आहे की नाही. रिव्हिजनशिवाय रिझल्ट येणार नाही एवढं मात्र नक्की. हे आपल्या मनाशी खूणगाठ बांधून घ्या. रिव्हिजन करावी लागेल, त्याशिवाय रिझल्ट मिळणार नाही. ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी जो काय वेळ देता येत असेल तो द्यावा लागेल. आता पाहूया मी कोणत्या मेथड वापरते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या मेथड दाखवेल सुद्धा. ऑडिओ फॉर्मॅटचा वापर करते मी. कुठले कुठले पुस्तकं आपल्याकडे आहेत, ज्या महत्त्वाच्या टॉपिक्स आपल्याला वाटतात की आपल्याला हे रिवाईज करता यायला पाहिजे, तर त्याच्या ऑडिओ क्लिप्स तयार करणे. त्याचसोबत माझ्याकडे एक छोटीशी डायरी आहे ज्यामध्ये मी शॉर्ट पॉईंट्स लिहिलेले आहेत, ते पुन्हा पुन्हा वाचणे म्हणजे रिव्हिजन असते. रिव्हिजन डझंट मीन की तुम्ही पूर्णच्या पूर्ण पुस्तक फ्रॉम पेज 1 टू लास्ट असं वाचायचं. त्याला रिव्हिजन म्हणता येणार नाही. ते झालं डॉंकी वर्क. आपल्याला जे आपण वाचलेलं आहे त्यातून मुख्य क्रक्स बाहेर काढता आले पाहिजेत आणि ते वाचता आले पाहिजेत. आता काही जणांना मुख्य गोष्टीच कळत नाही, तर त्यासाठी तुम्ही लोकसेवाची जी PDF आहे, आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा आहे. ड्रीम MPSC नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती ती PDF आहे, ती घेऊ शकता किंवा स्वतः ॲनालिसिस करू शकता आणि त्या ॲनालिसिसच्या माध्यमातून तुम्हाला मुख्य पॉईंट्स कळतील आणि त्या मुख्य पॉईंट्समधून तुम्हाला नेमकं काय वाचायचं ते कळेल. PYQचा आधार घ्या. काही शॉर्ट पॉईंट्स काढा जे तुम्हाला रिव्हिजन करायला मदत करतील. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या काही मेथड नक्की सांगेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा काही नक्की मेथड तिथे इन्व्हेंट करता येतील स्वतःसाठी किंवा माझ्या काही इम्प्लिमेंट करता येतील. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या 15 ऑगस्ट असणार आहे. माझा सगळ्यात आवडता सण आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सण हा नक्कीच असेल. 15 ऑगस्टच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असेल. तुम्हाला माझ्या अभ्यासिकेतला स्वातंत्र्य दिनसुद्धा बघायला मिळेल. त्याचसोबत आपल्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत रिव्हिजनच्या माझ्या मेथडसुद्धा नक्की शेअर करेल. सो हा ब्लॉग नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. भेटूया उद्याच्या